बँकेचा कम्प्युटर तुमच्या माहितीसाठी सांगते, वेळेच्या नंतर उघडता येत नाही. हा केंद्र सरकारचा कायदा आहे. हा कायदा आहे. मी तुम्हाला कायदे सांगते. मग असंच देश चालणार? मग ज्याच्याकडे जास्त पैसे तोच तुमच्यावर तो पैसे वाटत. देव जाणे काय चाललं होतं तिथे. म्हणे पैशाची पाकिटं भरत होतं असं म्हणे. मला माहिती नाही. मी जे कानावर येते ते सांगते. यांच्या चॅनलवर जे दाखवलं ते मी माझ्या भाषणात बोलते. पण मी एक तुम्हाला सांगते की ही दमदाटी कुठेतरी थांबली पाहिजे. जे कोणी असेल जरूर त्याला मतदान जिंकावं, आमचं काही म्हणणं नाही. पण जे व्हावं, कॉपी करून पास होण्यात काही मजा नाही हो. अभ्यास करून पास होण्यात काय मजा आहे मला विचारा. बहुत मजा आहे उसमें. अरे आयुष्यात ठीक आहे ना, थोडं कमी जास्त होतं. यश अपयश प्रत्येकाच्या. अरे अमिताभ बच्चनचा पिक्चर फ्लॉप होतो, हम क्या चीज आहे म्हणून अमिताभ बच्चन घरात बसतात का? नाही की नाही? बरोबर आहे की नाही? तर एखाद्या विषयात मार्क कमी पडले म्हणून पोराला शाळेत पाठवत नाही का? डबल अभ्यास करायचा आणि परत परीक्षा द्यायची. त्याच्यात काय प्रॉब्लेम आहे? पण कष्टाने करण्यामध्ये वेगळी गंमत आहे. कारण का मग आपण जाब विचारू शकतो समोरच्याला. जेव्हा आपण कॉम्प्रोमाइज करून जगतो ना, तेव्हा मग जो मोठा असतो ना त्याच्यासमोर जी जी करायला लागतो. स्वाभिमानी मराठी मुलगी आहे मी. सुप्रिया सुले की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी आहे, हे मी अभिमानाने तुम्हाला सांगू शकतो. अशी कधी एक वाक्य पण माझ्या तोंडातून जाणार नाही ज्याला बारामतीकरांना कधी असं वाटावं लागेल की अरे आपला खासदार काय बोलतोय. तुम्हाला नेहमी अभिमान वाटेल. अशीच कृती तुमची ही लेख करून दाखवेल आणि तसेच हे करून दाखवतील याची गॅरंटी मी. रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.